ते या 2-4 महिन्यामध्ये पुरी पळून जाण्याचं प्रमाण वाढलं का? म्हण दांडका उठला, दांडका गेली 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 पुरीनो. तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण तुम्हाला मी किती बोललो त्याची लाज. बरं पुरी इतक्या बिंडोक झाल्यात, चांगल्या पोरावर प्रेमच करते नाही. भंगार भंगार. अहो मुलगा मेडिकलला आहे, काय हरकत आहे, पुढे डॉक्टर होईल तो पोरगा. करा प्रेम करायचं तुम्हाला. ते शिकबर वाटते गाऊंडायचे आता काय. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झालो, पावसाळा सुरू झालो काय गाळ देंगे. काय लेवल आहे. विनोद नाही मला फार भंगार. आणि काय माहिती म्हणून सांगतो, शाळेभोवती आपले जे पोरं येतात, बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढण्याची डिरिंग करू शकत नाही. काय मत आहे तुमचं? त्याला माहिती कोणाची गाठ पडली. मग आपल्या शाळेभोवती जे पोरं फिरतात हेच त्या मुलीची माहिती त्या पोराला देतात. तुमचं काय मत आहे? बाहेरचा पोरगा कशी डिरिंग करी तो कण आपलं आपण एकत्र राहणारी गाव आहेत. थोडा आवाज द्या. आकडा हलत होता काय? आकडा चला. बाहेरची जी पोर आहेत, आपला कोणीतरी त्या पोरीच्या बाबतीत फॉर आहे याच्यावर तुमचं मत काय? बाहेरची पोरग डेअरिंग करणार नाही. हो कोकणगाव, वडगाव, कणोली, मनोली काही झालं तर एकत्र राहणारी माणसं आहेत. कोणाचाही भोगा करतील ना. बाहेरचा पोऱ्या जगल का आपल्या तडाख्यात सापडलं? बाहेरचं शिंगरू म्या नसते, पण त्याला आधार कोणचा आहे? आपल्या अवलादी ह्या रिपीट करीत जा. पोरीने फार लाजच वाटलं. पोरी तुम्ही पळून जाऊ नये मताचं मी नाही. आज जा घर जाईना कीर्तन संपलं मेसेज बिजेस टाका जा. दरिद्री नाही. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय आपण करतो? आता असाल महाराज, पण असण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 2-4 वर्षामध्ये चांगल्या चांगल्या घराण्यांना कलंक लागली. जा पुरीनं तुम्ही पळून. आवाज जा पळून. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा आज जा. फक्त ह्या बिचाऱ्या बापाची चूक सांगा मला का तुम्ही आयुष्यातून त्यांना समाजातून उठवलं एवढं सांगा. आणि जा. बाईनं बनेन माळालं तर त्यांना पलटी करून घातलं. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं. आज त्याची पाहुण्यामध्ये इज्जत गेली. माणसं त्याला डोकं काढायला जागा नाही राहिली. आणि तुम्ही पळून जाय तडा गाव ठेवला. फक्त तुम्ही जा. बापाची चूक सांगा. सांगा चूक. तुमचा जन्म नव्हता झाला तर त्यांना डोक्यावर दगड वाहून खावलाचं घर बांधलं. इथे ती चूक झाली का? तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं हसत होता. का हसत होता माहिती का? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान असशील. 15 मिनिटं हसत होता. त्याच्या घरात साखर नव्हती. त्यानं शेजारून साखर आणली नाक्या वाड्याला चहा पाजला. तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या पूर्ण एवढ्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालीत होती माहिती का? कशी आंघोळ घालीत होती माहिती का तुम्हाला? 2 पाय पसरायची आणि पायाच्या मध्ये तुम्हाला पालथं घालायची आणि बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तर तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतत होता. त्याचं फळ काय? हे त्याचं फळ का? तुम्ही रडायला लागले तर त्यानं झोळीची दोरी हातात धरायची आणि एका हाताने जेवायचं आणि एका हाताने झोळी वाढायची. त्याचं फळ आहे काय? त्याला हे त्याचं फळ आहे. त्याने काय रडायला लागलं तुम्ही तर तो घरात घोडा गोडावायचा, हात टेकवायचा, गुडघे टेकवायचा, घोडा गोडावायचा आणि तुम्हाला पाठीवर घेऊन घरात फिरायचा. हे फळ का त्याला? हे फळ? त्याने जमिनी विकून तुमचे लग्न करायचे हे फळ का त्याला?
10वीचं टाइम टेबल लागलं तर 8 दिवस तो तुला शाळेत घेऊन जात होता आणि पेपर संपल्यावर जेवत होता. हे फळ का त्याला? पुरीला पाहिलं, पाहुणे आली घरात, साखर महाराज गाद्या नव्हत्या, त्यानं शेजारून गाद्या आणलं. हे फळ? 20 गुंठे जमीन विकून त्यानं मुलीचं लग्न केलं. हे फळ का त्याला? पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे महाराज आता सध्या पुरीची, माझ्या प्रिय हा म्हणा नाही तर नाही म्हणा. नद्या पवित्र ठेवा, माणसाची राख नदीत नका टाकू. मग तुम्ही म्हणाल ती काय करा? ती गुणीत भरा, घरी घेऊन या. काय 2 टोकरं राखी घरी घेऊन या, शेतात एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यात ती राख टाका आणि त्याच्यावर बापाची ना आईची आठवण म्हणून एक झाड लावा. ते 1 वर्ष बापाच्या वर्ष श्राद्धापर्यंत त्या झाडाला पाणी घालायचं. ते आयुष्यभर तुम्हाला सावली देईल. काहीच करा. आणि झाडं लावाय भाषण नका करू. ही बात झाला. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण. लावलेली गेली कुठं? परत इंग्रजी याची वेळ आली. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, पावल्याचा बाजार नाही झाला. अजून 15 दिवसानं पाऊस पडला का सरकार उठलं. 13 कोटी, 14 कोटी, 32 कोटी. एसटी व मुतारी व संडाशी व झाडं लावा, झाडं लावा, झाड. अरे लावलेली कुठं गेल्या? काला लावा मारायला. लगेच पेपरचं पहिलं पान 3.5 लाखाला पडतंय. वरचं पान केवढ्याला पडतं ते? 3.5 लाखाला. पर्यावरण 3.5 लाखात 10 गावची झाडं जगली असती. एवढी लाल करायची काय गरज? 3.5 लाखाची पेपरला जाहिरात देऊन एकही झाड लावायचं नाही. त्याच्यापेक्षा त्या 3.5 लाखात 10 गावची झाडं जगली नसती. पण लाल करा. अजून 8-10 दिवसानं शाळेतली गुरुजी उठली, पोरांभोवती ताण, फोरान टिकावान, उकार उकार उकार. अरे तू उकार ना, तू नुसता प्रचारच करतोय, मग उकार. उकार. आणि उकारलं का लगेच एखादा पुढारी आला. मग हे कॅमेरावाले मीडियावाले आहेत, सारखा 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 स्माईल स्माईल. ते फोटोवाले डोळे बिळे भारी दाखवते. आणि खरं सांगतो महाराज, आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान का कॅमेरावाल्यानं आपल्याला हसायला सांगावं. ते आपल्याला म्हणते स्माईल, मग आपण माहिती कान फटते. आणि मग ते कॅमेरावाल्यानं झाड टाकवलं का मेलं. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी बापाच्या दारात एक झाड लावा, त्याला माहेरची आठवण नाव द्या. सुनबाईनं नवीन घरात आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी या शाळेत शिकले म्हणून एक झाड लावा. शिक्षकांना मी इथं नोकरीला होतो म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच सदस्यांनी गावानं आम्हाला 5 वर्ष सत्ता दिली म्हणून 2-2 झाडं लावा. झाडांचं राजकारण करू नका आणि जगवा. खुर्च्या नका गुतू. आणि 80% सरपंच अशीच आहेत, फक्त तुझी जिरवायची म्हणून हा उभा राहिला. वांग कळत नाही काय. 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेचा पट माहित नाही. काही कामच नाही ना. सरकारी दवाखाना कोण आहे, कोण डॉक्टर माहित नाही आला. उलट त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे, आठवड्यातून तुला एकदा गावात यावंच. आपण जबाबदार व्यक्ती आणि जबाबदारी लोकांनी ठेवली नाही. सरपंच हा गावातला जबाबदार माणूस, यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. यांनी फक्त तुझी जिरवायची म्हणून मी 10 लाख घालवायची, माई जिरवायची म्हणून यानं 13 लाख घालवायची. गुतवा खुर्च्या. 2दा शाळेत जातात पट्टी. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करणारी पुढारी द्यायला ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा. मग कळलं तुम्हाला भाषण काय. ती पोरं गोळ्यांमुळे गुतल्यात खरी, नाही तर पोरांना काय करत. मग पोरं भाषण उरकावं म्हणून टाळ्या वाजित्या. आपल्याला वाटतं आवडलं नाही घोडा लावते पोरं. पोरांना काय करत. इंग्रजी येऊ नये तर काय येऊ, गोळ्यांचं बोल. काय करत उगाच आपलं काही करीत बसेल. झाडं लावणं ही काळाची गरज आहे का नाही बोला. आणि जर लावले तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत. नकच आपल्या लोकांनी बघायचं पाऊस का पण पडत नाही, झाडच नाही. पाऊस का पडत नाही? पहिली गोष्ट नद्या स्वच्छ नाहीत. 2 पाऊस पडत नाही. 3 गावांमधली मंदिरे स्वच्छताच नाही. मंदिरं बांधू नका, पण बांधलं ते तर सुईची बांधायचा तर इतका किडा. कोटीची बांधायची का झक मारा बांधायची. ज्यांची घरं एवढा शेजारी आहे त्याला सुद्धा माहित नाही आज एकादशी. ते पग होत वाढलं म्हणजे आज घरी एखादं मी आता आमलेट खाल्लं काय करणार.
उगाच फक्त खऱ्याची आई मेली. फक्त या जगात कोणची आई मेली? खरेच. ते उगाच आमच्यासारख्याचं खरं बोल नाही, थोडं झोंबाचं महाराज, पण ते खरंच आहे. गावांमधले लोक ध्यानात ठेवा, 5-10 हजार रुपये जाऊ द्या, 5-7 हजार रुपये, पण तेवढ्याला पुजारी ठेवला पाहिजे. देवांचं पावित्र्य राहिलं नाही गावांमध्ये. काय मध्ये तुमचं जाळीतच नाही कुणी. दुपारा म्हातारी झोपेल राहतात, संध्याकाळी ते सांड राहतात. पुजारी आरती करणारा गेला ओवाळायला, त्यानं बिडीचा धूर मारुतीवर वाटलं. भजनी मंडळाचा पाकवात पडला म्हणून त्यानं कागद पेटावला. मग त्याला कागदाची पेटी नव्हती का? दिव्यावर गेला तो, अख्खा मारुती काळा केला त्यांच्या कागद. देवांचं पवित्र राहिलं नाही. तुम्हाला आता हसू येईल महाराज, पण आता तापमान 45 डिग्री गेलं तर अजून 65 जाईल. येण्याला ठेवा, देवळांचं पवित्र राहिलं नाही. आणि गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, हे हात तुटेल पाय तुटेल देव, ते उद्या बरोबर गोळा करा, लांब नेऊन टाका कुठेतरी. त्यांच्यामुळे गावात ऊर्जा राहिली नाही. काय म्हणते तुमचं? भंगलेल्या मूर्ती ठेवू नये. आणि आपले लोक म्हणतात यांच्या घरातला नवनाथाचा फोटो फुटला का, ती देवळात आणून होती. तुला जागा नाही पुढं. देवानं सगळे देव एकट्यानंच वखंडी घ्यायचे, काही तुम्हाला नको का? घरातला फोटो पडला का, तीन लगेच म्हणायचं बघा एवढा देवळात नेऊन हे ठेवू नका. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण भंगलेल्या गावांमधल्या देवांमध्ये ऊर्जाच पाहिजे. काय म्हणते वाजवणाऱ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. मी बोलतोय माझ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. याच्यातून आवाज येतो, याच्यात विद्युत ऊर्जा आहे, पण आवाज येतो ती ध्वनी ऊर्जा आहे. आपण नुसते बावलाटपणा करीत राहतो, मग म्हणायचं असं झालं तर झालं. तुम्ही एवढे पत्ते फाडा, पाऊस पडतो का नाही? हे पाटील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष यांना एक काम सांगतो. आता शाळा सुरू झाल्या, 1.5 महिना झालाय. आता उद्या परवा एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचं, आणि आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे शाळेत. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती तो सांड माल हिंडतो, हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे. हा भंगार माल जो पोरींची छेड काढणारे शाळेजवळ हिंडतो, हा एकदा रिपीट केला पाहिजे. यावर तुमचं मत काय? ही काळाची गरज. आणि गुरुजीला गुंतवू नका त्याच्यात, राजकारण होईल. तुमची तुम्ही झक मारा, पण गावची इज्जत म्हणून हे भंगार जे पोर आहे, विनोदाचा भाग सोडा. कुणाची तरी मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाची तरी मावसबाईन शाळेत आहे. शैक्षणिक वातावरण मुलींच्या बाबतीत आज अजिबात पोषक नाही. काय मत आहे तुमचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे का नाही बोला? 9वीच्या पोराला मोबाईल आहे, त्याला सगळ्या गेम त्याच्यातल्या माहिती. 10वीच्या मुलीला मोबाईल आहे. सरकारनं शिक्षकांना हाणायचं नाही म्हणून नियम करेल. 8वी पर्यंत पोरग नापास होत नसल्यामुळं पोरग शाळेत मास्तरला खात नाही. त्याला माहितीये मी शेळ्या वळाय गेलो तरी पासच आहे, आणि घरी राहिलो तरी पासच आहे. करायची नाही. माझं म्हणते असं का झालं? उत्तर आहे भोग, आणि भोगल्याशिवाय सुटका. रामाच्या बापाला खांदीकरी मिळाला नाही, रामाच्या बापाला सुद्धा पाणी पाजायला पोरग मिळालं नाही. कृष्णाच्या आईला 8 पोरं होऊन एकही पोरग स्तनाला लावता आलं नाही. आणि जनकाला सुद्धा स्वतःची राजवाड्यातली पोरगी वनवासाला जाताना पाहायची वेळ आली. पुन्हा बरळायचं नाही. फायनल. दुसरा मुद्दा, यावं लागतं, आता जावं लागतं. कधी जायचं लिहून घ्या, असं कधी चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, लिहूनच ठेवा. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावा, आणि शरीराचं तापमान समान असावं. असं बोगसगिरी चालत नाही बा. मालकरी आता समजा उद्या इंदुरीकर पोपटावानी बोलतोय, असाच मरल असं नाही. मी बोंबील मागू शकतो, बोंबील तरी दे. आता अंडी परवडत नाही, 8 रुपयाला झाले. तुम्ही म्हणाल खाती आहे भाव यांना नाही. ते मुळे नाही, मरताना तुमची जी वासना असेल तशी गंमत आहे. यावर तुमचं मत काय? असं नाही चालत. बरं आता काशीला गेले समजा, काही माणसं म्हणतात तो काशीला गेलता. काशीचा असा नियम आहे महाराज मंडळी, कोणी गेले असतील तर जा, आणि कोणाला जायचं असेल तर ऐका, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हो, विनोद नाही, हा बावळाटपणा झालाय आपल्याकडे. लोक काशीला जात्या, आली गावात. मी दाव्याचं खात नाही, कान फाड फोडीन. दाव्याचा आणि काशीचा काय संबंध? तो कुठं वाचलं एवढं सांग.
तू गेलताच का आला झक मारायला? 7-8 रुपये घालवले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली, तू गेलता का? बावळ्याचा बाजार. काशीचा असा नियम आहे महाराज, 12व्या अध्यायाशी होय मोक्ष देऊन होय खीर काशी, शरीर तये वेच किजे. तिथं शरीर ठेवावं लागतं. त्यांनी ओवीच वाचली नाही. बरं आपलं काशीला जाणं कमी आहे. यांना फक्त बाबा भेटला पाहिजे एखादा, मी ट्रिपा काढितो, बी लागलीच. आणि नवरा जर म्हणला ना नको, आला आडवा, नाही चांगलं करून द्यायचा, निघेले ना काशी का जाती झक माराय. 5-50 बाया ट्रिपा गेली काशीला. ट्रिप बरं ती ट्रिप काढणाराला फायदा आहे, पैसे उरात्या, दिवस निघा त्या, उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा, दोन्ही काशा. आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. हा विनोद नाही. तुम्ही जरा हे इंदुरीकरचं वाक्य थोडं खरं आहे, पण ते झोपत आहे तुम्हाला. महाराज मला मुलगी आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो सांगा? सांगा. आपण फक्त काही गोष्टी सोडून देतो, जाऊ द्या बा, आपण सगळे कशामध्ये गुंततो, जाऊ द्या बा. पण जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होईल सांगा ना? आज त्यानं रात्रभर उपाशी झोपायचं, कालवणाला तेल नसलं तर त्यानं उधारे आणायच्या, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे, फी भरायची. त्यानं मुलीच्या जमिनीला 8 दिवसावर लग्न आलं पोरीचं, आणि लग्न आलं पाहुणे पैसे सगळ्याला नाही म्हणले, त्यानं जमीन विकायचं आणि पोरींचं लग्न करायचं, आणि पोरींनी त्यांच्यावर आरोप टाकायचे. कोणता न्याय? धडधडीत पोरगी म्हणते माया बापापासून माया प्रिय करायला धोका आहे. हे तरुण पोर आहेत बिचारी, यांना काही समाजात किंमत आहे का नाही? तू 10वीला होती, तो भाऊ 9वीला होता, तो तुला घेऊन शाळेत जात होता, शाळा सुटेपर्यंत बसून राहत होता आणि घेऊन येत होता. काय तुझ्या भावानं पाप केलं? त्या बहिणीनं जर भाऊ आरोपी ठरवला, आज 5वीच्या पोरांना सगळं कळतंय, त्याला समाजात अपमान नाही का काही? आणि पुरी पळून जाण्यामध्ये सगळ्यात मोठा हात पुरीच्या आईचा असतो. मला सगळे चाळे पुरीच्या आईला माहित असतात. पुरीच्या आया भामटे आहेत. माहित नाही का आपली पोरगी प्रेमात पडली? प्रेमात पडलेल्या पोरीची लक्षणं कळती नाही का? हे मी सांगू का? सांगू तरी काय काय? अहो प्रेमात पडलेली पोरगी 2-3 वेळा भांग पाडती, कारण नसताना गालात हसती, केसाला झटका आणती. हा काय तिला साक्षात्कार हो राहिला का? 2.5 तास आपली पोरगी मोबाईलवर बोलती, म्हणजे काही ध्यानधारणा करते का? पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, तू कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने? नाही तर मला शिव्या भया कोणाला काय तुम्ही आला, मग तर 1च तासात मी येली. तू फक्त मला शिवी देऊन तर पाय, प्रयोग तर कर फक्त, तू देऊन तर पाय शिवी. नाही मी बसल्या बसल्या तर मग तू देत खरं. हा विनोद नाही महाराज, काल खरे आज खरे. चांगल्या फाटकावले काय करते पोरी? आता घरी गेलं का पोरींच्या आया, जरा पोरीला जवळ घ्या, सोफा शीटवर बसा, फॅन बिल लावा, कारण मी काय बोलणार याचं ऐकलं बीपी वाढन तुमचा. हा, आणि पोरीला जवळ घ्या, या 2-4 कान फटीत द्या, तिचे मोबाईल उचका जरा. सासरा उपाशी मारी ती, बचत गट काढी ती. जरा पोरीचे मोबाईल उचका, 3-3 सिम आहेत. तुम्हाला 1 नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, फक्त कण होतो घरात. मुलीच्या मोबाईल मधली नावांची यादी आहे का? ती आपल्यासारखी नाव नसतात, दत्तू पाटील, विखा पाटील, त्यांचे त्या खुणा असतात. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार. बॅलन्स उचका पोरीचा. आपण तिला 100 दिले, त्याच्यात 500 आलीत. 100ला 500 ही स्कीम कोणती आली वा? हा विनोद आहे. आणि या भंगार पोरांना बायका मिळालं, लग्न न झालेली पोरं जरा माझा ठेवानी करू नका.
11वीला गेला टोणग्या आता शिकतो तू प्राध्यापकाची टिंगल करतो त्याला 1.5 लाख पेमेंट आहे तुला एकच अंडर पॅन्ट आहे तिला वा झाले तू नुसत्या मांड्याच खाली चला मरावं लागेल फायनल बर का दिवसा झालेला असावा 1 शुक्ल पक्ष असावं 2 उत्तरायण असावं 3 मरताना इंद्रिय टवटवीत असावा आणि वाचायचं कुठं अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 लिहून ठेवा कागदावर घरी गेले उचका अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या आता मरतो कसं हे सांगतो मरूनच दाखवतो तुम्हाला डायरेक्ट याची ताकद कमी पडली याची ताकद कमी झाली हे जवळजवळ थकलं खाटावर म्हातारं पडलं पाहुणे भेटायला येणारे सुरू झाले जवळजवळ शेवट आला भेटायला आलेल्या पाहुण्याकडे म्हातारं पाहतच नाही शेवट आता पडलंय नुसते डोळे वाशेल त्याचे बोलत बिलत नाही सारखं एका कोपऱ्यात पाहत होती मग आपली भेटणाऱ्यांची गर्दी कमी याला तज्ञ ही एक जण येणार पायाजवळ बसणार पायाला हात लावणार गार पडले पाय आता गार पडले जवळजवळ मिटली दुसरी तिची सवत नाकाश आणि नाकाचा शेंडा कल्ल्यावर 7 दिवसांनी माणूस मरतो हे ध्यानात ठेवायचं रोज सकाळी उठल्या उठल्या नाक पाहायचा म्हणजे आठवडाभर व्याव पाहायचं कसं तेही सांगतो तुम्हाला या दोन्ही भावांच्या मध्यभागी नजर ठेवायची मी पाहतो तसं तुम्हाला जमलं तर पहा तुम्हाला नाही जमायचं पटकन त्याला तर रोज प्रॅक्टिस करावं लागते या दोन्ही भावांना अशा जवळ घ्यायच्या हे मधला खड्डा आहे नाही तर गन लावितो आपण आणि गन लावणाऱ्यांना सांगून ठेवतो अशी इकडे तिकडे कोणीकडे गन नाही लावू जाऊ गन दोन्हीच्या फटीत लावा बाकीच्या लोकांनी महाराज म्हणून लावा कोणीकडे पण इथं लावा आणि अशी नजर ठेवून शेंडा दिसला का आठवडा मोजायचा मग एक बाई नाकाच्या शेंडाला हात लावली दुसरी म्हणती तेव्हा पाहतोय तो तिसरी म्हणली नाही आता तो तंद्रीत आहे आता त्याला काय लागली तंद्री लागली वेद लागले वेद ते आणि मग त्याला जी गोष्ट आवडते ती गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर येते काही माणसं 40-40 वर्ष मार्च त्या मारायच्या टायमाला घरच्यांना असं करत घरच्यांना वाटलं सफरचंद त्यांनी 1.5 किलो आणून दिली अंड 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 आणि त्यावेळेस त्याला होती वासना आणि वासना करते तिच्या भावाला फोन तिच्या भावाचं नाव आहे यम राजदूतला राखेल टाकूनच येतो सायलेन्सर काढून ठाय 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 आला का त्याच्या बोकांडी बसला मी आला तो नागपुडी झाली त्याची बंद शरीरातला श्वासवास बंद लगेच शेजारच्याने त्याच्या नागपुडीत कापूस घातला माणूस मिळाला पाहता काय माहिती मिळाला माणूस आता माणूस मिळाला आता शिल्लक काय राहिले खाली प्रेत प्रेत त्याचा काही कोणाच संबंध नाही नागपुडीत कापूस का घालायचा त्यातली घाण बाहेर येऊ नाही कारण 1-2-3 तासाच्या पुढे प्रेताला घाण यायला सुरुवात होते आता शिल्लक राहिले ते प्रेते मग टाळकरी आणि दिंडी खाली बसणारे वारकरी पारायणाला बसणारे व्यासपीठ चालवणारे दिंड्या बिंड्या काढणारे मोकाळ 1.5 तास देव सोडणारे त्यांना प्रश्न विचारतो मी माणसाचा जीव जातो का आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल शोधच लावायचा त्याला माणसाचा जीव जातो का 5 मिनिटं घ्या अजून आपलं काय म्हणत 1 माणसाचा जीव जात नाही जरा बावळटपणा न करू मग काय जात हा माझा शर्ट आहे मळालाय म्हणून मी दुसरा घातलाय शरीर नाही बदलवलं मी शर्ट बदलवलाय चमड्याचं शरीर जुनं झालं का मरताना ज्याची वासना असेल तशा वासनेनं त्याला पुढचा जन्म मिळतो मग आपण माणसं पाठी खाली उचकून काय पाहता बाया माणसं तो कोणत्या जन्माला गेला मग असं वाकडं दिसलं का नाक
2 पायान चोच दिसली का पुढं कोंबडा. आता कोंबडा नको घालून 8 दिवस. आषाढाचा महिना म्हणजे खांडा खोंडाचा महिना. आणि मग जीव जात नाही आणि ते प्रेत जाळलं जात. महाराज म्हणून आपले कीर्तन कधी ऐकत नाही जायचं. महाराज मरू दे उलत होते तिकडे. महाराज कीर्तन संपलं का महाराज गंजबो आहेत. पण काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या तुमचा मुलगा म्हणून ऐका. पटलं तर हा म्हणा. आपल्याकडे सगळे लोक प्रेत जाळतात. जाळलं प्रेत की आपण काय करतो महाराज ती राख नदीत टाकीतो. पाया पडून सांगतो आजपासून माणसाची राख नदीत टाकू नका. नद्या पवित्र ठेवा. मग हे संकट का म्हणून येतात. आता तुम्हाला मला 1.5 किलोमीटर त्यांची वावरं वाहून गेल्यात. आपल्याला बुरबुर नाही. अख्खी गंमत किती किलोमीटर मध्ये 1.5-2 किलोमीटर मध्ये त्यांची वावरं वाहून गेल्यात. आपली कपाशी सोयाबीनला रामराम घालती. कधी निघायचं का. नद्या पवित्र ठेवा. हे तुम्हाला पटतंय का सांगा.